सर्वांना नमस्कार. तन्वी अर्जुन लव्ह स्टोरीचे 53 भाग यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सर्व भाग ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. अर्जुन आज ऑफिसमध्ये 9च्या आत पोहोचला आणि आल्या आल्या त्याच्या टेबलवर ठेवलेल्या त्याच्या आणि तन्वीच्या त्या सुंदर फ्रेमकडे टक लावून बघत होता. तिचे लाजून झुकलेले डोळे पाहून मनात म्हणत होता, आता कशी लाजून खाली मान घालून बसली आहेस? आणि रात्री नुसता दुर्गेचा अवतार घेतला होता. किती चिडली होती ना माझ्यावर? पिसाळलेल्या धूमकेतूची पिसाळलेली बायको शोभत होती. आणि मग त्याला मादक गोड आवाजात, अर्जुन चल ना घरी, मुझे कुछ कुछ होता है, असं म्हणणारी सेक्सी तन्वी आठवली आणि तो गालातल्या गालात पुन्हा हसायला लागला आणि म्हणाला, आय लव्ह यू स्वीट हार्ट. आणि मग त्याला आठवलं की ती अजूनही मला समोरासमोर आय लव्ह यू अर्जुन असं नाही म्हणाली. त्याला तिच्या गोड आवाजात हे ऐकायचं होतं, पण ती म्हणतच नव्हती. आणि आज त्याला लवकर ऑफिसमध्ये पाहून सगळ्यांना नेहमीच्या नॉर्मल अर्जुन सरांना पाहिल्यासारखं वाटलं. आणि अतुल आत आला, पण अर्जुनच्या हे लक्षात आलं नाही. त्याची तर तन्वीच्या आठवणीत तंद्री लागली होती. अतुलने त्याच्याकडे पाहिलं आणि हसूनच आल्या आल्या एक फोन लावला आणि म्हणाला, मी एक फोटो तुम्हाला सेंड करतो. त्याची मोठी फ्रेम करून मी सांगितलेल्या ॲड्रेसवर आजच्या आज पाठवा. गॉट इट? आणि त्याने फोन ठेवला आणि अर्जुन थोडा हसतच म्हणाला, काय रे, कोणाची फ्रेम करतोस? बायकोला गिफ्ट द्यायचं प्लॅनिंग आहे की काय? आणि अतुल म्हणाला, तसंच आहे काहीतरी. आता अतुल खोटं बोलत होता, कारण तन्वीचं हे सरप्राईज होतं अर्जुनसाठी. अर्जुनला तर त्याचा हा क्यूट फोटो अतुलने कधी काढला, तो तन्वीला पाठवला आणि त्याची मोठी फ्रेम बनते हे सुद्धा माहीत नव्हतं. आणि अर्जुन वाईट तोंड करून म्हणाला, ए अतुल, तुला तुझी बायको खूप ओरडली का रे काल? आणि अतुल म्हणाला, खूप नाही. मग ठीक आहे, अर्जुन म्हणाला. आणि अतुल म्हणाला, खूप नाही, खूप खूप जास्त ओरडली. आणि अर्जुनने पुन्हा बारीक तोंड केलं. पण सर, तुम्ही तर खुश व्हायला पाहिजे ना, माझी बायको मला ओरडली म्हणून. पण तुमचा चेहरा का पडला? खरंच माझी इतकी काळजी आहे की काय तुम्हाला? आणि अर्जुन मनात म्हणाला, तुझी काळजी माय फूट, इथे मला माझी काळजी पडली आहे. आणि त्याचा चेहरा पाहून लव गुरु अतुलने लगेच ओळखलं की चक्कर के आहे. सरांना पण तन्वी मॅडम खूप ओरडल्या असणार, त्याशिवाय यांना माझं दुःख कळणं शक्य नाही. आणि अतुल म्हणाला, सर आता आपण समदुःखी आहोत. तुमची वाघीण पण चिडली होती की नाही तुमच्यावर? मग काय केलं तुम्ही? तिने पंजा वगैरे मारला नाही ना तुम्हाला, बघू बघू म्हणून अतुलने अर्जुनच्या शर्टच्या बटनाला हात लावला. आणि अर्जुनने, ए गप्प बस रे, तसं काही नाही झालं आमच्यात असं म्हणून त्याला दूर ढकललं. आणि मोठ्या गर्वाने म्हणाला, अर्जुनला पंजा मारणं इतकं सोपं नाही, कळलं? तुला तुझी बायको नसेल घाबरत, पण माझ्या बायकोला कशी ताब्यात ठेवायची हे मला बरोबर माहीत आहे. माझी वाघीण आता माझ्या कंट्रोलमध्ये आहे. आणि अतुल फार आश्चर्याने म्हणाला, म्हणजे तुम्ही काय केलं तरी काय सर? आणि असा कोणता जालीम उपाय सापडला तुम्हाला? आणि अर्जुन गालातल्या गालात हसत होता आणि म्हणाला, ते माझं सिक्रेट आहे, ते मी तुला नाही सांगणार. आणि अतुल म्हणाला, सांगा ना सर, म्हणजे मलासुद्धा माझ्या बायकोला वटणीवर आणायला ते उपयोगाला येईल. आणि अर्जुन म्हणाला, तुला रे कशाला माझ्या टिप्स पाहिजेत? तुझ्याकडेच एक से बडकर एक आयडिया असतात बायकोला पटवायच्या. माझी आयडिया आपली माझ्याजवळच राहू दे, तुझ्या आयडिया तू वापर. अर्जुन अतुलला हे सांगायचं टाळत होता की रात्री त्यानं तन्वीला कशी वटणीवर आणली, कारण त्याला सांगूनही त्याचा काहीच उपयोग नव्हता. कारण अतुल चॉकलेट बॉय होता, त्याला असले खतरनाक मार्ग कधी जमणारच नव्हते. पण अर्जुन सर मात्र खतरो के खिलाडी होते, अशी डेंजरस कामं तेच करू शकतात. पण मला सांग, खरंच तुझी बायको खूप ओरडली का रे तुला? अर्जुनने हा प्रश्न पुन्हा विचारला होता, कारण आता त्याला बायको चिडल्यावर काय होतं हे कळलं होतं. आणि त्याच्यासारखीच अवस्था अतुलचीही झाली असेल या विचाराने त्याला वाईट वाटत होतं. आणि अतुल म्हणाला, काल मी घरी गेलो, जाताना तिच्यासाठी फुलं घेऊन गेलो आणि दाराची बेल वाजवली, पण तिने दार उघडलंच नाही सर. तासभर मी काल घराच्या बाहेर उभा होतो. अरे बापरे, फारच डेंजरस आहे रे ती, अर्जुन म्हणाला. आणि अतुल पुढे म्हणाला, मग खूप वेळाने तिने घरात घेतल्यानंतर
तिने आधी माझ्याकडून सगळी कामं करून घेतली आणि मग वरून डिनरला घेऊन आली. तेव्हा कुठे शांत झाली ती. अर्जुनला अतुलचं बोलणं सगळं खरं वाटत होतं, कारण बायका काय काय करून घेऊ शकतात आपल्या नवऱ्याकडून हे त्याला आता कळलं होतं. पण अतुलसुद्धा थोडंसं खोटं थोडंसं खरं मीठ मिरची मसाला लावून त्याला सांगत होता आणि अर्जुनचं पडलेलं तोंड पाहून आतल्या आत हसत होता. आता पुन्हा अर्जुन सर अतुलच्या बायकोला असं भडकवणार नाहीत म्हणून अतुल हे सगळं करत होता. आणि मग अतुल अर्जुनला म्हणाला, पण आल्या आल्या तुम्ही कसला विचार करत होता? तन्वी मॅडमचा? आणि पुन्हा तोच म्हणाला, आता हे काय विचारायची गोष्ट आहे का? तन्वी मॅडमनं सोडून तुम्ही दुसऱ्या कोणाचा विचार करणार? आणि अर्जुन म्हणाला, तुला एक सांगू? एक काय 1000 सांगा, सगळं तुमचंच तर ऐकत असतो मी. अतुल म्हणाला. आणि अर्जुन म्हणाला, मी तिला खूप वेळा आय लव्ह यू म्हणालो आहे, पण ती मला अजून असं म्हणालीच नाही रे. आणि अतुल म्हणाला, अच्छा तो ये बात है, म्हणजे तुम्हाला मॅडमच्या तोंडून ते जादूचे 3 शब्द ऐकायचे आहेत बरोबर? हो ना, अर्जुन म्हणाला, पण ती म्हणतच नाही, फार धूर्त आणि चॅप्टर आहे ती. आणि अतुल म्हणाला, शेवटी बायको कोणाचे? आणि अर्जुन म्हणाला, म्हणजे तुला काय म्हणायचे, मी धूर्त आणि चॅप्टर आहे? आणि अतुल खांदे उडवत म्हणाला, नाही बुवा, मी कुठे म्हणालो असं, तुम्हीच तुमच्या तोंडानं म्हणून घेत आहात. आणि मग अर्जुन म्हणाला, अतुल आता हे तुझे शब्दांचा खेळ बंद कर आणि मला सांग काहीतरी उपाय, की जेणेकरून तन्वी स्वतःहून तिच्या तोंडाने मला आय लव्ह यू अर्जुन असं म्हणेल. मग अतुल म्हणाला, ठीक आहे, मग मी तुम्हाला एक आयडिया देतो, ती वापरा. काय? सांग बरं लवकर, अर्जुनने फार उत्सुकतेने विचारलं. आणि अतुल म्हणाला, तुम्ही आजारी पडायचं नाटक करा, जेवण खाऊ नका, कॉफी पिऊ नका. आणि त्यानं काय होणार आहे? अर्जुन बुचकळ्यात पडत म्हणाला, आधी सगळं ऐकून घेत चला सर, मध्ये मध्ये नका बोलू तुम्ही, मग माझी लिंक तुटते. आणि त्याचा तो रुबाब पाहून अर्जुनने त्याच्याकडे चमकून पाहिलं आणि म्हणाला, नक्की बॉस कोण आहे इथला, तो का मी? पण आता तरी त्याचंच ऐकावं लागणार होतं, कारण या बाबतीत तो अर्जुनचा बॉस होता. आणि अर्जुन म्हणाला, पण नाही बोलत मध्ये मध्ये, सांग आता. आणि अतुल म्हणाला, तुम्ही असा अन्नाचा त्याग केला, जेवण केलं नाही की तुमची तब्येत बिघडेल आणि मग तन्वी मॅडम स्वतःहून तुम्हाला विचारतील की तू का असं करतोस, तुला काय हवं आहे? मग तुम्ही सांगा ना त्यांना की तू मला आय लव्ह यू म्हणून. आणि अर्जुन त्याला एक रट्टा मारत म्हणाला, मूर्खा, मीच सांगू का तिला की तू मला आय लव्ह यू म्हण? अरे तिने स्वतःहून मला म्हणायला पाहिजे, कळलं? तू दुसरी आयडिया शोध. आणि बरं करतो विचार, असं तो म्हणाला. मग अतुलनं जरा वेळ विचार करून खुश होत म्हणाला, सुचली आयडिया सर. आणि अर्जुनने फार आशेने त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाला, खरंच सुचली तुला आयडिया? मग सांग लवकर. मी तुम्हाला एक जोक सांगतो, तो तुम्ही तन्वी मॅडमना सांगा. आणि त्यानं काय होईल? आता पुन्हा अर्जुन मध्ये बोलला. पण अतुल आता न चिडता म्हणाला, अहो सर, त्यातच तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे, तुमचं काम झालंच म्हणून समजा. अरे हो का? मग सांग तरी लवकर. अर्जुन सरांना आता धीरच धरवत नव्हता. मग अतुल म्हणाला, हे बघा, एका गावात 2 बहिणी असतात. आणि अर्जुन म्हणाला, बरं पुढे? त्यातल्या मोठ्या बहिणीचं नाव असतं आय मिस यू आणि लहान बहिणीचं नाव असतं आय लव्ह यू. आणि अर्जुन म्हणाला, ए हट, अशी कुठे नावं असतात का? काही काय सांगतोस तू? आणि अतुल म्हणाला, अहो सर, तुम्हाला तुमचं काम होण्याशी मतलब आहे ना, तुम्हाला ऐकायचं ना त्यांच्या तोंडून आय लव्ह यू? हो ऐकायचं आहे. मग गप्प बसा आणि आधी माझं ऐका. अतुलनं अर्जुनला असा दम दिला आणि अर्जुन शांत बसला आणि मनात म्हणाला, माझं काम आहे म्हणून शांत बसलो आहे, तर किती भाव खातोय ना हा अतुल. पण आता त्याच्याशिवाय चांगला उपाय कोणी सुचवणार पण नाही, म्हणून सध्या त्याचं ऐकावं लागेलच, असं म्हणत त्याचं ऐकायला लागला. मग अतुल पुढे म्हणाला, तर हां, एका बहिणीचं नाव असतं आय मिस यू आणि दुसऱ्या बहिणीचं नाव असतं आय लव्ह यू. तर आय मिस यू ही बहीण गेली गावाला, मग घरी कोण राहिलं? आणि अर्जुन पटकन म्हणाला, आय लव्ह यू. आणि अतुल हसतच अर्जुनला मिठी मारत म्हणाला, थँक्यू सर, अँड आय लव्ह यू टू. आणि अर्जुन म्हणाला, ए गाढवा, मी तुझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं फक्त, मी तुला नाही म्हणालो आय लव्ह यू. मला काही वेळ लागले का तुला आय लव्ह यू म्हणायला? आणि अतुल म्हणाला, पण काम तर झालं ना सर, बघा तुम्ही कसे मला पटकन आय लव्ह यू म्हणाला.
माझ्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी. तशाच तन्वी मॅडमसुद्धा तुम्हाला पटकन आय लव्ह यू म्हणून टाकतील. कशी वाटली आयडिया? अतुल स्वतःवर फार खुश होत हसत हसत म्हणाला. आणि अर्जुन म्हणाला, आयडिया तशी वाईट नाही, पण असं आय लव्ह यू म्हटलं तर काहीतरी रोमॅन्टिक फिलिंग येईल का रे त्यात? हे तर फायनल परीक्षेच्या पेपरला बसल्यासारखं प्रश्न उत्तर वाटत होतं. आणि अतुल थोडा रागात म्हणाला, आता मला दुसरी आयडिया सुचेपर्यंत हीच आयडिया चालते का बघा. आणि सकाळ सकाळी आपण कामं करायची सोडून या कसल्या विषयावर चर्चा करतोय? सर, तुमचं अजिबात कामात लक्ष नाही हां, असं म्हणून अतुल कामाला लागला. आणि खरंच रोज काम करा म्हणून सर्वांना ओरडणारे अर्जुन सर कामाच्या वेळी चक्क प्रेमाचा विषय घेऊन बसले होते. आणि मनात म्हणाले, बघू हाच प्रश्न विचारतो तन्वीला, मग तर म्हणेलच ना ती मला आय लव्ह यू.